फाटली? हा, एवढं जावा टाईट झाली तर मी जे सांगतो ना ते करायचं. फोन कर आणि सगळी ओरिजिनल ऑर्डर वेळेत पोचवायची. आणि याच्यात जर चूक झाली, पुढच्या टेक्सटाईल मीटिंग मध्ये आहे ना तुला तीच सॉफ्ट सिल्कची साडी घालून आहे ना कॅटवॉक करायला लावेन. नाही. फोन कर. हॅलो, ती प्युअर सिल्कची ऑर्डर आहे ना, ती पॅक करायला घ्या. आत्ताच्या आत्ता भरा सगळा माल. हां, आणि मी सांगतो तिथे अर्जंट पाठवा लगेच. जरा पण नाही उशीर लागला पाहिजे. अरे प्युअर सिल्कची सांगितलं ना, कळत नाही एकदा. हां, पाठवा पाठवा लगेच पाठवा. याने पैसे दिले का? नाही सर, देतो देतो. आई, हे बघ काय आणलंय. आई, अगं का अशी बसलीस? काय विचार करतेस? अगं तू अशी अचानक? मला माहित होतं की तू अशी टेन्शन मध्ये असणार. घरी एकटी असलीस तर ते नको नको ते विचार करत असशील. म्हटलं माझ्या आईला जाऊन भेटून यावं आणि गरमागरम वडापाव आणावेत, म्हणजे टेन्शनला आपण दे धक्का करून टाकावं. मी आले. टेन्शन कधी पाठ सोडणार आहे का माझी? एवढे दिवस प्रीतीची काळजी वाटायची, तिकडे सगळं व्यवस्थित होईल ना, नीट राहील ना. पण आता तिथली काळजी मिटली आणि आपल्या कीर्तीचं सुरू आहे. अगं तू जाऊन आलीस का कॉलेजमध्ये? बघितलंस का आपल्या कीर्तीचं काय चालू आहे ते? आईला कसं सांगू? कीर्ती कॉलेजमध्ये एका मुलाच्या मागे मागे करत होती. सांगू का? नकोच सांगायला. आधीच ती एवढं टेन्शन मध्ये. हे ऐकून असून टेन्शन घेईल ती. ज्योती, अगं काय विचारते? तू जाऊन आलीस का कॉलेजमध्ये? आई, अगं हो, मी जाऊन आले कॉलेजला आणि काहीच टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आपली कीर्ती काही वाईट गोष्टी करत नाहीये, खरंच सांगतेय. आणि हा, अजून एक गोष्ट, आपल्या कीर्तीवर लक्ष ठेवायला आपल्या ओळखीचा एक माणूस आहे. आपल्या ओळखीचं? कोण? आई, जरा तरी गेस कर. ग तू गेस करा, आठव, विचार कर ना, थोडा विचार कर. सांग मला, कोण कोण ओळखीचं आहे आपल्या? अगं आपल्या स्वराज जिजूंचा भाऊ विराज. अगं बाई, तो आपल्या कीर्तीच्याच कॉलेजला लेक्चरर म्हणून आहे. हो का? मी त्याला सुद्धा भेटले. त्याला विचारलं कीर्ती अभ्यास करते ना, वेळेत कॉलेजला येते ना, आणि मी त्याला सुद्धा सांगितलं तिच्याकडे लक्ष ठेव. हे वडापाव. देवच पावला म्हणायचं. ज्योती, खरंच तू आहेस म्हणून निभावलं, नाहीतर मी कुठे कीर्तीच्या मागं मागं केलं असतं ग. पण आता तू तिकडे प्रीतीकडे गेलीस, माझा आधारच गेल्यासारखं वाटतंय मला. आई, तू एकदा बोल फक्त. मी प्रीतीताईकडे जाते, माझं सामान सगळं इथे घेऊन येते. तू बोल. नाही नाही, आत्ता नको. अगं 5 परतवणीचा कार्यक्रम नीट पार पडू दे. आपण गायकवाडांना बोलवणार आहोत ना जेवायला, त्यांचा सगळा मानपान नीट होऊ दे, मग तू ये सावकाशीकडे. आत्ता नको. तू म्हणशील तसं आई. काही मी आजच जाऊन पुरुषोत्तम काकांशी बोलते, ठीक आहे? आता खा वडापाव, गरम गरम आहे की. स्वराज, स्वराज, अरे कुठे आहेस तू? स्वराज, अरे आज परत एकदा मला तुझा खूप अभिमान वाटतोय. काय झालं बाबा? काय समजलं ना? फक्त तुझ्या प्रसंगावधानामुळे आज आपल्या एका मोठ्या क्लायंटची फसवणूक टळली बघ. वेळीच तुला कळलं नसतं ना, त्या बॉक्समध्ये वेगळ्याच साड्या आहेत, फार पंचायत झाली असते आपली. आणि आजपर्यंत अशी चूक आपल्याकडनं कधी झालेली नाही ना, पण फक्त तुझ्यामुळे ते टळलं. बाबा ते तर
हे बाबा ते ॲक्च्युली मला गिल्ट आला होता की आपल्याकडून एक बॉक्स कमी गेलं की काय. पण खरंच तर बरं झालं बाबा एक बॉक्स कमी भरला ते. म्हणून तर आपल्याला हा घोळ लक्षात आला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही का. डिलिव्हरी व्हायला उशीर नाही ना झाला. चे अजिबात नाही. आणि तुझ्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही रे. स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही मी असा. हा, मुळात कामावर श्रद्धा पाहिजे ना, काम करण्याची जिद्द पाहिजे आणि जी तुझ्यात आहे. ही नेमकी काय भानगड आहे. आत्ता खरं तर दीपमुळे हा घोळ होता टळला, पण त्याबद्दल तो काही बोलतच नाहीये. आणि स्वराज तो सगळ्याच क्रेडिट घेतोय. ह्या दोघात हा कसला बॉन्ड आहे. ठरवून करतायत की की अजून काही नाही. म्हणजे काम दीप करतोय पण श्रेय मात्र स्वराजला मिळतं. नक्कीच काहीतरी गडबड आहे. ह्यांच्या नात्यातली दरी आणखीन वाढून त्यात कायमचं अंतर आणायला पाहिजे. तरच मला हवं ते सगळं इथे करता येईल. काका स्वराजचं कौतुक करतात सतत आणि दीपचा द्वेष करतात. यांच्या दोघातला जो काही गैरसमज आहे ना तो लवकरात लवकर दूर व्हायला हवा. काय बोलले ते सोडून दे. महत्वाचं काय आहे, त्यांना आपली आयडिया आवडली. त्यांना वाटतं का माझ्याबद्दल असंच कधीतरी फक्त छान एकदा जवळ घेऊन मिठी मारली ना बस. दीप हा काय रे दादा, का रे सारखं असं करत असतोस. काय झालं? हा आज मला सगळ्यांसमोर बाबांना खरं काय ते का सांगू दिलं नाहीस. अरे हे सगळं तुझ्यामुळे झालं. ह्याचं क्रेडिट तुम्हाला का देऊ दिलं नाहीस. दरवेळेला माझ्याकडे असे डोळे मोठे करून तुम्हाला गप्प करतोस आणि मी गप्प बसतो. इकडे इकडे काय आपल्यामध्ये कसलं आलंय क्रेडिट वगैरे, काय बोलतोयस तू. नाही हे ठीक नाही आहे. अरे काय ठीक. हे बघ बाबांना कळायला हवं होतं. अरे पण कसं दरवेळेला तुझी चांगली गोष्ट माझी म्हणून माझं होणारं कौतुक मी नाही सहन करू शकत. मला त्रास होतो याचा, गिल्ट येतं मला. लहानपणापासून आजपर्यंत माझ्याकडून झालेल्या चुका तू स्वतःवर घेत आलायस दीप. हे बरोबर नाहीये. हे बघ महत्वाचं काय आहे, आपल्या दुकानावर बाबांच्या इतक्या वर्षाच्या मेहनतीवर त्यांच्या इब्रतीवर कोणी बोट उचलला नाही पाहिजे. आणि तो आपला हेतू साध्य झालाय बस. आपलं तू बघितलं नाही का बाबा केवढे खुश होते. हा